झी 24 तास एक पाऊल पुढे। अपघाताची बातमी आपण याआधी पाहत होतो। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर हा अपघात झालेला आहे। भयंकर मोठा असा अपघात, 5 जण ज्यामध्ये ठार झालेत आणि 2 जण जखमी झालेले आहेत। भरधाव स्विफ्ट कार डिव्हायडर तोडून दुसऱ्या बाजूने येणाऱ्या एका कारवर आदळली आणि त्यामुळे हा अपघात झालेला आहे। अधिक माहिती आपण घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल पाडाळे यांच्याकडून। विशाल, सांगाल किती वाजताच्या दरम्यान हा अपघात घडलाय? नेमका कुठे लोणावळ्याच्या घडलेला आहे अपघात आणि 5 जण ठार झालेले आहेत, नेमकं काय घडलं? सुवर्ण, आज सकाळी साधारण 8:15 ते 8:30च्या दरम्यान लोणावळ्यापासून पुण्याच्या दिशेने काही किलोमीटर अंतरावरती पवना पोलीस चौकी आहे। या पवना पोलीस चौकीच्या हद्दीमध्ये एक स्विफ्ट कार जी मुंबईहून पुण्याच्या दिशेने चालली होती भरधाव वेगामध्ये, ती रस्ता ओलांडत आणि डिव्हायडर तोडत जो अपोजिट साईडची लेन आहे जी पुण्याहून मुंबईकडे येते त्या लेनवरती जात समोरून येणाऱ्या एका इको कारवरती आदळली। यामुळे स्विफ्ट कार मधले 2 जण, ते इको कार मधले 3 जण, असे 5 जण जागेवरतीच मृत झाले, तर इको कार मधील अन्य 2 जण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना निगडीतील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे। सुवर्ण, नक्की धन्यवाद विशाल, आपण ही माहिती दिल्याबद्दल। ही दृश्य जी आहेत झी 24 तासवर आपण ही दृश्य पाहत आहात। या अपघाताची जी गाडी आहे, या दोन्ही गाड्यांवरून तुमच्या लक्षात येईल हा किती भयंकर असा अपघात होता। स्विफ्ट कार आणि इको कारची धडक झालेली आहे आणि त्यामुळे 5 जणांचा मृत्यू ओढवलेला आहे। इको मधल्या 3 जणांचा जीव गेलेला आहे आणि स्विफ्ट कार मधल्या 2 जीव गेलाय। स्विफ्ट कार ही मुंबईहून पुण्याकडे निघालेली होती, तिने डिव्हायडर क्रॉस केला आणि ती अपोजिट साइडच्या इको कारला धडकलेली आहे आणि हा पवना पोलीस चौकीजवळ अपघात झालेला आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।